हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत रेस्टॉरंट टाइप एकदम झणझणीत सांबार। माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची कोणती गोष्ट मिस होणार नाही। 1.5 वाटी तूर डाळ घेतली मी। डाळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आणि 10 मिनिटं डाळ भिजू द्यायचं। त्यानंतर मी 3 ते 4 चिंच घेतलाय। चिंच पण पाण्यात भिजू द्यायचे 10-15 मिनिट। एक छोटा आलू घेतलाय। तूर डाळ लावत असताना त्यातच आलू लावून द्यायचा, म्हणजे आलू एक खूप छान बॉईल होऊन जातो। तुम्हाला जर लाल भोपळा आवडत असेल तर तुम्ही लाल भोपळा पण यात टाकू शकता। तूर डाळ आधी शिजवून घेऊया। मी 4 वाटी पाणी घेतलंय। पाणी गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल टाकलं, एकदम चिमूटभर हळद। उकळी आल्यानंतर आपण त्यात डाळ टाकूया। साधारण 15 ते 20 मिनिट किंवा 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपण रेस्टॉरंट टाइप सांबार बनवतोय तर काही छोट्या छोट्या टिप्स असतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची कोणती गोष्ट मिस होणार नाही आणि तुम्हाला अगदी रेस्टॉरंट टाइप सांबार खायला मिळेल। झाकण लावून घेऊ। आता आपण सांबारची तयारी करू घेऊ। मी साधारण मीडियम साइजचे 2 छोटे कांदे घेतले आहे। कांदे लांब लांब कट करून घ्यायचे। बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम बारीक कांदे कट केले। थोडासा कढीपत्ता आणि लाल मिरची घेतली आहे फोडणी देण्यासाठी। कांदा आपला छान बारीक कट झाला आहे। थोडासा टोमॅटो घेऊया। टोमॅटो जास्त बारीक कट नाही करायचा, थोडा जाडसरच ठेवायचा। आपण जी चिंच भिजू घातली होती त्याचं कोळ काढून घ्यायचं, हाताने हळूवार प्रेस करून। त्यात चिंच नको यायला। चिंच टाकल्यामुळे जे रेस्टॉरंट टाइप सांबार असतं, ज्याला जसा आमखरपणा असतो, तो आमखरपणा चिंच टाकल्यामुळे येतो। डाळ आपली शिजलेली आहे। आता डाळ थोडीशी लणून घ्यायची। मी आधी शेवग्याच्या शेंगा, साधारण 2 शेवग्याच्या शेंगा आधी तेल आणि मिठात बॉईल करून घेतल्या। आता आपण फोडणीची तयारी करूया। 2 टीस्पून मी तेल घेतलंय, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। त्यात थोडासा जिरा, मोहरी, कांदा टाकूया। कांद्याला जास्त गुलाबी कलर येईपर्यंतच तळून घ्यायचं आहे, जास्त नाही तळायचं। नंतर यात मिरची टाकली आहे। मिरची आधी नाही टाकली कारण मिरची जळून जाते, म्हणून मिरची लेट टाकायची। टोमॅटो, कढीपत्ता, कंटिन्यू कांदा हलवत राहायचा, म्हणजे कांदा लागणार नाही। कांदा छान झालेला आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। आता आपण यात शेंगा टाकूया। 2 मिनिटं होऊ द्यायचं। मार्केटमध्ये बरेच सांबार मसाले, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सांबार मसाला घेऊ शकता। मी या ठिकाणी सुहाना मसाला यूज केला आहे, सुहाना सांबार मसाला। 2 टीस्पून मी तिखट टाकला आहे आणि 3 टीस्पून सुहाना सांबार मसाला टाकला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 मिनिट मसाले छान होऊ द्यायचे। या ठिकाणी तुम्ही दुधी भोपळा पण टाकू शकता। मसाले छान झाले तळून। आता आपण यात डाळ टाकूया। साधारण 10 मिनिटं सांबार शिजू द्यायचं। एक उकळी काढून घ्यायची। चिंचेचं जे आपण कोळ केलेलं आहे ते टाकूया आणि 10 मिनिटं मंद आचेवर सांबार शिजू द्यायचं।
ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कमेंट करा कशी झाली आहे। आपण सांबार इडलीसोबत, वड्यासोबत, डोशासोबत खाऊ शकतो। माझी नेक्स्ट रेसिपी वड्यांवर येणार आहे, सांबार वड्यांवर। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही। सांबार खूप छान दिसतंय, अगदी रेस्टॉरंट टाईप सांबार दिसतंय। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।